करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आज जर पाहायला गेलो ना, कपटीच माणसं मनातल्या मनात कशी ओळखायची. आता समोरून येणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ती मनमिळावू आहे की रागीट आहे, की बघा प्रत्यक्षपणे बोलकी आहे की इतर स्वभावाप्रमाणे आहे, कसं ओळखायचं. प्रश्नचिन्ह उभं राहतं. ती व्यक्ती खरं बोलणारी आहे का, खोटं बोलणारी आहे का. याचा अर्थ असा की कपटी किंवा दुटप्पी माणसं नेहमी आपलं खरं विचार उघडपणे दाखवत नाही, म्हणजेच असत्याची बाजू मांडली जाते, एवढं मात्र निश्चित. आता आपल्याला तिथे सावधपणे राहता आलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की बाबा ही दुटप्पी व्यक्ती आहे, कपटी आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. त्यामुळे काय होतं, त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या कृतीतून, कार्यातून आणि इतरांशी कसं वागताना, इतरांशी कसं बोलताना आपल्याला बघा ती समजून जातं. म्हणून समर्थ म्हणाले, कपटी व्यक्ती वरून गोड बोलू शकते, पण तिच्या कृती आणि कार्यातून हेतू वेगळे असू शकतात. आता आपल्याला सावध राहायचं आहे ना. कपटी व्यक्ती कशी कारस्थान करते, कपटी व्यक्ती म्हणजे कोण. समर्थ म्हणाले, या ध्यायाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत, बरोबर की नाही. पण प्रत्यक्षात आपण समर्थांनी दिलेला बोध हा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. फक्त गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपल्याला गोड खायची सवय असते. बघा एखाद्या वेळी आपण दुकानात गेलो, काय खातो, गोळ्या, बिस्किटं, चॉकलेट, कॅडबऱ्या तेच घेतो ना. कधी औषधं गोळ्या घेतलेत का हो, नाही ना, बरोबर की नाही. मग तसंच असतं. समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, की जसं आपण गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो ना, तसं गोड व्यक्तीवर विश्वास न ठेवता त्या व्यक्तीने काय बोललेलं आहे ते पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. माणसाचे शब्द असतील, कृती असेल, यात सुसंगती आहे का हे पाहिलं पाहिजे ना. माणसाच्या शब्दावरच विश्वास नाही आहे. अतिस्तुती करणारे किंवा सतत इतरांची निंदा करणाऱ्यांपासून सावध राहता आलं पाहिजे. आपल्याला थोडंसं कसं असतं माहिती आहे, आपली थोडीशी स्तुती केली ना की झालं, समजायचं आपला कारभार भरलेला आहे. तसं नाही. म्हणून समर्थ म्हणाले, इतरांची निंदा करणाऱ्यांपासून पण आपण सावध राहिलं पाहिजे. इतरांची निंदा काय करावी, बरोबर ना. ते त्यांच्या कर्माने ते कार्य करतील, परंतु आपल्याला निंदा करायची काही गरज पडली आहे, काहीच नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापासून बचाव होतो. दुसरं म्हणजे नाती आणि व्यवहारात सावधगिरी बाळगता येते. आजच्या जीवनात मानसिक असेल, आर्थिक असेल किंवा भावनिक नुकसानसुद्धा टाळता येत असतो. म्हणून कपटी माणसाची ओळख त्याच्या बोलण्यापेक्षा कृतीतून आणि स्वार्थी वागणुकीत होत असते. आपण पाहायला गेलो, बघा प्रत्यक्षात आपल्याला रस्त्यामध्ये अनेक प्रकारची माणसं जेव्हा भेटतात, तेव्हा आपले नातेवाईकसुद्धा असतात, मित्रमंडळी असतात किंवा बाहेरची अनोळखी व्यक्तीसुद्धा असतात. आपण जेव्हा श्वास घेतो, प्रत्येकजण बघा जीवजंतू असतील, 84 लक्ष येऊन बघा श्वास घेते की नाही,
नक्कीच. श्वास घेण्यासाठी आपण जीवाचा आटापिटा करतो. मग ज्या अर्थाने, ज्या नाकाने आपण श्वास घेत आहोत, तोच नाक बघा प्रत्यक्षामध्ये दुसऱ्यांच्या भानगडीत का खुपसायचा? हा आहे समर्थ म्हणाले मनातला कपटपणा. आपल्या शेजारील बघा एखादी व्यक्ती जेव्हा बोलायला बाहेर पडते, त्यावेळी बघा प्रत्यक्षात आपण सुद्धा पाहतो, अरे आमच्याशी बोलत नाही आहे, परंतु हे त्यांच्या घरात जातात, ते त्यांच्या घरात येतात. मग असं का होतं? मग याचा अर्थ काय? समर्थ म्हणाले, आपल्याला तोपर्यंत काय करणं आहे? आपली इमेज पूर्णतः बनली पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षपणे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. आज पाहायला जर गेलो तर बघा प्रत्यक्षात आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन पाया पडणं फार महत्त्वाचं आहे. त्यातून खरं आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणजे आकाशाला गवसणीसारखं आहे. बरोबर की नाही? म्हणजे भाग का द्यावा लागला? आपण कर्जाच्या बाबतीत कुणीतरी असं म्हटलेलं आहे बघा, कर्ज काढणं म्हणजे भला मोठा दगड शिखरावरून पायथ्याकडे ढकलून देणे किंवा बघा प्रत्यक्षात तोच भला मोठा दगड आपल्या पायावर ढकलून देणं अशातला सुद्धा होतो. कारण त्रास कोणाला होणार आहे? आपल्यालाच होणार आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, ज्या अर्थाने आपण काढलेले कर्ज ते सुद्धा फेडता आले पाहिजे. आणि बघा जोपर्यंत आज बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, प्रत्येकजण प्रत्येकानुसार चालण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आपण श्वास घेतो का? मोजतो का? किती झालेत? नाही. मग तसंच सत्याला पाय नसतात. आणि एका अर्थाने जर आपण पाहायला गेलो आणि अफवांना सुद्धा पाय नसतात, म्हणून त्या पसरत असतात. बरोबर की नाही? आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारी व्यक्ती यशस्वी भलेही होईल, पण मनातून सदैव हरलेली पाहायला मिळेल. आपलीच मदत घेणारे कोण आहेत? आपल्यावरच उलटणारी व्यक्ती कोण आहे? हे पाहिलं पाहिजे. आता ज्या अर्थाने ती व्यक्ती कोण आहे? तर उलटणारी व्यक्ती. परंतु मनातून सदैव हरलेली आहे ना. आज जर आपण पाहायला गेलो, आपला वापर करून घेणारे लोक अनेक जण भेटतील, पण जपणारं मात्र कोणी एकच. विचार कर. म्हणून समर्थ म्हणाले, आजच्या घडीला जपणारे आपल्या आयुष्यात आले पाहिजे. परंतु कोणीतरी जपतंय बघा, प्रत्यक्षात जपणारं कोणीतरी एकच असतं. आता तो एकच व्यक्ती ओळखायचा आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जीवनात वाईट अनुभव देण्याचे आभार मानायला कधीच विसरू नका. कारण त्यांच्यामुळे आयुष्याच्या पुस्तकातील एक पान बघा प्रत्यक्षपणे कमी होऊ लागले. नेहमी असं वाटतं की काही लोक आपल्याला दाखवत असतात, पण ते तसं नसतं. आपल्याला काहीतरी बघा शिकवत असतात. आज पाहायला गेलो तर तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, पण लोक परत परत त्या गोष्टीमध्ये बघा इन्व्हॉल्व होत असतात.
म्हणून समर्थ म्हणाले, जीवनात संघर्ष करायचा असेल तर नक्कीच संघर्ष कर, पण आजी आजोबांशिवाय संस्कार अजिबात पाहायला मिळणार नाही. आईशिवाय घराला घरपण प्राप्त होणार नाही. बाबांशिवाय आयुष्याला अर्थ उरणार नाहीये. बहिणीशिवाय बघा प्रत्यक्षपणे मजा मस्ती अजिबात नाही. आणि भावाशिवाय लाड आणि आजीशिवाय संस्कार प्राप्त नाही. म्हणून आजोबाशिवाय संघर्ष नाही आणि आईशिवाय घराला पण नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आज पाहायला जर गेलो, कपटी व्यक्तींच्या मनामध्ये सुद्धा असे प्रश्न यायला लागतात की जेणेकरून बघा प्रत्यक्षात आज बघा आपण एखादं घर बांधतो, ते घर बांधत असताना डायरेक्ट विटा बांधतो का? नाही. तिथे सुद्धा आपण चौकशी करत असतो. ज्या अर्थाने आपण काहीतरी बोलून जायचं आणि कपट टेकून बघा प्रत्यक्षात आपण काय करतो, आपल्याच रस्त्यावरती आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटत असतात, परंतु तिथे गेल्यावर सुद्धा बघा कारण विश्वास प्रत्येकावर जर ठेवला तर शेवटी आपणच गोत्यात येऊ, बरोबर की नाही? आणि लोकांची तोंड बंद करण्यापेक्षा आपण आपलं कान बंद केलेलं सर्वात चांगलं. का महत्त्व दिलेलं आहे? असतं गुंतलेलंच बघा. जो आता आपण पाहायला जर गेलो, दिखाव्यासाठी खर्च केलेला आहे. म्हणून प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, वेळ आल्यावर कधी रडत नाही आणि त्या रडण्याला काहीतरी अर्थ असणं फार गरजेचं. म्हणून समर्थ म्हणाले, आजच्या घडीला ज्या अर्थाने मनातली कुपटी व्यक्ती, त्या अर्थाने समर्थ म्हणाले काही गोष्टींची किंमत खूप छोटी आहे आणि त्याच अर्थाने काही गोष्टींची बघा किंमत सुद्धा खूप मोठी आहे. म्हणून आज बघा प्रत्यक्षात त्याला सांगितलंय, जी व्यक्ती आपल्यावर प्रत्यक्षपणे उसासारखी साखरेसारखी मधुर बोलण्याचा प्रयत्न करते, त्या व्यक्तीशी बोलत असताना आपण सुद्धा बघा सावध राहणं गरजेचं आहे. जर ती व्यक्ती मनामध्ये कपट ठेवणारी असेल तर बघा त्याच अर्थाने माणसंसुद्धा ओळखायला शिकलं पाहिजे. जर तुम्ही माणसं ओळखली नाही तर शेवटी बघा तुम्ही कितीही कार्य केला, कितीही कष्ट केले तरीसुद्धा जमा नावे शून्याकार. म्हणून चांगल्या रीतीने बोलण्याचा प्रयत्न कर, चांगल्या रीतीने उत्तम प्रकारे बघा सवय लावून घे आणि त्याच सवयीतून तुला एक प्रकारे नक्कीच, बरोबर की नाही, फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.